नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी जो पाठ सेकंड आहे त्यातलं पहिली पोएम बघणार आहोत। फर्स्ट पोएम कुक्कू, युनिट 2 कुक्कू ही पोएम आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। लिसन, रिपीट अँड सिंग। या ठिकाणी फर्स्ट आय रीड दिस पोएम। कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, इन एप्रिल आय ओपन माय बिल, इन एप्रिल आय ओपन माय बिल, in May I sing all day, in May I sing all day, in June I change my tune, in June I change my tune, in July away I fly, in July away I fly, in July away I fly, in August go go I must, in August go go I must। तर अशा प्रकारे ही पोएम या ठिकाणी मी फर्स्ट रीड केलेली। आता या ठिकाणी मी ही पोएम या ठिकाणी एक्सप्लेन करत आहात। तर हे एक ट्री आहे आणि या ट्रीमध्ये ही एक कुक्कू या ठिकाणी बसलेली आहे आणि ती या ठिकाणी तिच्या भावना या ओपन करत आहे, व्यक्त करत आहे। कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, या ठिकाणी कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, कुक्कू कुक्कू तू या ठिकाणी काय करत आहे। मग ती कुक्कू सांगत आहे, इन एप्रिल आय ओपन माय बिल, एप्रिल महिन्यामध्ये मी या ठिकाणी अगदी माझ्या मनाप्रमाणे वागत आहे, माझ्या मनाप्रमाणे उडत आहे। इन मे आय सिंग ऑल डे, मे महिन्यामध्ये मी या ठिकाणी गाणं म्हणत आहे। इन जून, जून महिन्यात आय चेंज माय ट्यून, आणि जसजसा जून महिना येतो तसतसं माझं ट्युनिंग हे चेंज होत जातं, म्हणजे माझं जे गाणं आहे हे गाण्याचे बोल यामध्ये बदल हा होत असतो। इन जुलै अवे आय फ्लाय, त्यानंतर पुढचा जो महिना येतो तो मीन्स जुलै। जुलै महिन्यामध्ये मला आनंदाने इकडे तिकडे उडायला आवडतं। इन ऑगस्ट गो गो आय मस्ट गो, आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मला पूर्ण इकडं तिकडं फिरून फिरून एकदम आनंदाने नाचणं, बागडणं, गाणं म्हणणं या सर्व गोष्टी मला या ठिकाणी करायला आवडतात। म्हणजेच या सर्व गोष्टी मी अगदी आनंदाने या ठिकाणी करत असते आणि या सर्व माझ्या मनातील भावना आहेत ज्या मी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। तर अशा प्रकारे ही पोएम या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे। आता या पोएमचे आपण जे काही क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। तर क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड द रायमिंग वर्ड्स इन दिस पोएम। ही जी दिलेली पोएम आहे या पोएममध्ये आपल्याला रायमिंग वर्ड्स हे फाइंड आउट करायचे आहेत। तर मी माझ्या नोटबुकमध्ये ते वर्ड्स फाइंड आउट केलेले आहेत। तर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड द रायमिंग वर्ड्स इन दिस पोएम। या पोएममधले रायमिंग वर्ड्स या ठिकाणी मी नोट डाऊन केलेले। एप्रिल बिल, मे डे, जून ट्यून, जुलै फ्लाय, ऑगस्ट मस्ट, कुक्कू डू। तर हे जे वर्ड आहे या वर्डचं शेवटचं जे अक्षर असतं त्याचा उच्चार आणि सेकंड वर्ड आहे त्याचाही शेवटचं जे अक्षर आहे त्याचा उच्चार, दोघेही उच्चार हे या ठिकाणी सेम असतात। दोघांचे प्रोनाऊन्सिएशन हे सेम टू सेम असतं, म्हणून हे जे वर्ड आहे हे पोएममध्ये रायमिंग वर्ड्स म्हणून या ठिकाणी ओळखले जातात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिसन टू द नेम्स ऑफ द मंथ्स। या ठिकाणी या पोएममध्ये मंथ्स आलेले ते तुम्ही अगदी केअरफुली लिसन करायचे। टिक द वन्स दॅट आर देअर इन दिस पोएम, आणि या पोएममध्ये कोणकोणते महिने आलेले आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे। मी या ठिकाणी त्या जे नेम्स ऑफ मंथ आहे, मंथची नावं आहेत ही या ठिकाणी मी राईट डाऊन केली आणि त्याच्यापुढे ही टिक मार्क केलेली। एप्रिल त्याच्यापुढे टिक मार्क करायची, मे त्याच्यापुढे राईट, जून त्याच्यापुढे राईट, जुलै राईट आणि ऑगस्ट राईट, म्हणजे या पाचही महिन्यांच्या पुढे आपल्याला या ठिकाणी टिक मार्क करायची। ही तुम्ही तुमच्या पोएममध्ये करू शकतात। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, कॉपी द नेम्स ऑफ मंथ, राईट दीज नेम्स इन मराठी अलॉंग साईड। तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये नेम्स ऑफ मंथ, महिन्यांची नावं हे त्या ठिकाणी राईट डाऊन करायची। मग राईट दीज नेम्स इन मराठी अलॉंग साईड, त्या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी ही जी नावं आहेत ती त्या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायची। तर या ठिकाणी मी स्पेलिंगही लिहिलेले आणि त्यांचा मराठी नेम्स, मराठी उच्चारही प्रोनाऊन्सिएशन या ठिकाणी लिहिले। जानेवारी जानेवारी, फेब्रुवारी फेब्रुवारी, मार्च मार्च, एप्रिल एप्रिल, मे मे, जून जून, जून जून, जुलै जुलै, ऑगस्ट ऑगस्ट, सप्टेंबर सप्टेंबर, ऑक्टोबर ऑक्टोबर, नोव्हेंबर नोव्हेंबर, डिसेंबर डिसेंबर। तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे आपले
वर्षाचे जे मंथ आहेत 12 मंथ हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे इन इंग्लिश अँड इन मराठी. तर या ठिकाणी तुम्ही दोघंही या ठिकाणी पाहू शकतात आणि या ठिकाणी लर्न करू शकता. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.